मराठी, तुमचा विश्वास आमची ताकद. पाकिस्तानी सबकाचं करायचं हा जोपर्यंत दलिंदर पंतप्रधान पदाच्या खुर्चीवर आहे तोपर्यंत भारताचा कांदा कुणी आयात करायला तयार नाही. एप्स्टीन फाईल नावाची एक फाईल आहे. तो एप्स्टीनचं एक बेट आहे. त्या बेटावर लहान लहान मुलींचं शोषण केलं जातं, माणसाचं मटण खाल्ल्या जातं, वाढलं जातं. अशा या बेटात हा गेला होता का आणि हा तिथे जाऊन कोणता डान्स केला आणि काय काय कांड केलं की आज हा ट्रम्पचा ऐकतो आणि सगळ्यांचं ऐकतो आणि भारताच्या माणसाचं ऐकत नाही. एवढाच माफक एक प्रश्न जो आहे, कारण आपल्या देशाचा पंतप्रधान हा घाबरलेला आहे. यानं काहीतरी असं काळं बेरं केलेलं आहे की हा डोळ्यात डोळे घालून पाहू शकत नाही. संसदेच्या डोळ्यात डोळे घालून पाहू शकत नाही, नागरिकांच्या डोळ्यात डोळे घालून पाहू शकत नाही, जगातल्या कोणत्याही माणसाची डोळ्यात डोळे घालून पाहू शकत नाही. त्यामुळे एक सिलेंडर पंतप्रधान याच्या माध्यमातून आपलं काही चांगलं होऊ शकत नाही. त्यामुळे कांद्याचा भाव जो आहे हा या सरकारच्या नाकर्तेपणाचं लक्षण आहे. हे फडणवीस जे आहेत तेही काय म्हणाले 2400 रुपये देऊ. हा पण असा गद्दार माणूस आहे की 2400 वरून उलटी उडी मारली आणि 1200चा बोलतोय. 1200 मध्ये राईस प्लेट जेवढे येतील तेवढे 2-3 खा आणि पळून जा. त्यामुळे यांच्या बोलण्यावर कुठे विश्वास नाही. अत्यंत खोटारडा असा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे. काय म्हणाला पहिले, जोपर्यंत वेगळा विदर्भ होणार नाही तोपर्यंत मी लग्न करणार नाही. लग्न झालं का नाही झालं या बाबाचं? अरे जो विदर्भाच्या मतदारसंघातल्या त्याच्यावर निवडून येतो त्या लोकांशी खोटं बोलतो, तो या महाराष्ट्राशी आणि भारताशी जगाशी खोटं बोलल्याशिवाय राहणार नाही. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद आता संपूर्ण राज्यभर उमटताना दिसतंय. या वक्तव्याच्या निषेधार्थ चिखलीमध्ये भाजप चांगलीच आक्रमक झालीय. चिखलीच्या आमदार श्वेताताई महाले यांच्या नेतृत्वाखाली भाजप कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रतिमेला जोडे मारून तीव्र निषेध व्यक्त केला. चिखली येथील ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात भाजपच्या वतीने हे जोरदार आंदोलन करण्यात आले. यावेळी उपस्थित शेकडो भाजप कार्यकर्त्यांनी हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आपला तीव्र संताप व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या सर्वोच्च नेत्यांविषयी केलेले वक्तव्य हे महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकीय संस्कृतीला काळिमा फासणारे आहे, असा थेट आरोप यावेळी भाजप नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी केला. या आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या आमदार श्वेता महाले यांनी काँग्रेसच्या या गलिच्छ राजकारणावर कडक शब्दांत टीका केली. वैचारिक मतभेद असू शकतात, मात्र वैयक्तिक पातळीवर जाऊन अशी अवमानकारक भाषा वापरणे महाराष्ट्राची जनता कधीही स्वीकारणार नाही, असा इशारा त्यांनी दिलाय. काँग्रेसचे प्रदेशाचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी अतिशय अश्लाघ्य पद्धतीने जी शिवीगाळ सन्माननीय पंतप्रधान मोदीजी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या बाबतीमध्ये केलेली आहे, त्याच्या तीव्र शब्दामध्ये निषेध भारतीय जनता पार्टी चिखलीच्या वतीने करण्यात आलेला आहे. विचारधारा वेगळी आहे, मान्य आहे. वैचारिक टीका त्या ठिकाणी आपण करणं समजू शकतो, परंतु प्रसिद्धीमध्ये येण्यासाठी कायम शिवीगाळ करणं हे त्या ठिकाणी न शोभणारं आहे. आज चिखलीमधून भारतीय जनता पार्टीने उत्तर दिलं, उद्याला बुलढाण्यामध्ये येऊन अशाच पद्धतीने उत्तर भारतीय जनता पार्टीकडनं दिल्याच जाईल. हर्षवर्धन सपकाळांनी त्यांचा पक्ष वाढवावा. आज जी अधोगती काँग्रेसला आलेली आहे त्याच्यावरती काम करावं. मोदीजींना शिवीगाळ करून किंवा मुख्यमंत्र्यांना शिवीगाळ करून त्या ठिकाणी काँग्रेस वाढणार नाहीये. कुठेतरी आपण आत्मचिंतन केलं पाहिजे. कशा पद्धतीने काँग्रेसची अधोगती झालेली आहे ते सोडून द्यायचं आणि दुसऱ्यांना फक्त प्रसिद्धीमध्ये राहण्यासाठी शिवीगाळ करायची हे त्या ठिकाणी योग्य नाहीये. आज अतिशय तीव्र शब्दामध्ये जी भाषा त्यांनी वापरली, जी शिवीगाळ त्यांनी केलेली आहे, त्याचा तीव्र शब्दामध्ये आम्ही निषेध व्यक्त करतो. या आंदोलनादरम्यान भाजपचे सर्व प्रमुख पदाधिकारी, महिला आघाडीच्या आक्रमक कार्यकर्त्या तसेच मोठ्या संख्येने भाजप समर्थक उपस्थित होते. हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी अशी मागणी आता भाजप कार्यकर्त्यांकडून केली जात असून चिखलीतील या आंदोलनाने जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
ब्युरो रिपोर्ट, लोकप्रिय मराठी न्यूज, चिखली, बुलढाणा. अशाच ताज्या आणि वेगळ्या घडामोडींसाठी पाहत रहा लोकप्रिय मराठी न्यूज.